धूल जो मिल जाए। साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम यज्ञ सप्ताहापैकी तो वर्ष बाबा 40वावं वर्ष आणि 40व्या वर्षाच्या 5व्या दिवसाची सेवा माझ्या पामराच्या वाट्याला यावी हे मी माझं परमभाग्य समजतो. आणि जे मृदंगाला साथ करतायत महाराज जोन ते सोनरास मी तर केले ना तरी सुद्धा जीव घाबरेना ना तरी बी ते मला नाचायला मजबूर करतो ना पाय उचलायचाच माझ्या कारण मागेच किडा पाडायच्यात ना लोकांना. तर तुम्हाला सांगतो बरं का जीवन जगायची पद्धत मी बदलून टाकली आहे आणि माझ्यापेक्षा लहान असतील तर त्यांना सांगेल तुम्ही सुद्धा जगायची पद्धत बदलून टाका. याले साऊंड सिस्टीम वाले दादा साऊंड सिस्टीम एक नंबर तुम्हाला साऊंड लेकर देखा काम नाही बा साऊंड सिस्टीम चांगली आहे विकास भैया थँक्स धन्यवाद. फक्त तुमले दोन्ही जण असले रिक्वेस्ट आहे चांगलं मटेरियल दडकाव जात बाकी दुश्मन असले मग यांना मटेरियल सापडीच म्हणा बस काही नाही बा जमेल समाजच सांगितलं ना किडा पाडणारपेक्षा प्रेम करणारा जास्त येत असं. अभंग आहे तुकोबारा यांचा कोण तुकोबारा आहे ज्यांची 65 लाखाची जहागी लोकांना दान करावी ती तुकोबारा आहे आणि ती तुकोबारा आहे. भगवंताला शरण जायला सांगताय पण कोणत्या भगवंताला कोणत्या देवाला शरण 65 लाखाची जहागी लोकांना दान करतायत ना त्या तुकोबारायांनी आपल्याला समजावत असताना समजावलं की भैया अरे अशा देवाला शरण जायचं की तो भगवंत भक्तासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात. आणि देवाला शरण जाणं काय देवाला शरण जाणं काय या अंतःकरणापासून देवाला शरण जाणं म्हणजे काय. जेव्हा तुम्ही अंतःकरणापासून देवाला शरण जायचं म्हणतात ना तरी काही लोक तुम्हाला त्यांच्यातून वेगळं नाव ठेवणारे पण आहेत. अंतःकरणापासून करतात ना तर सगळ्याच लोकांना मान्य असेल असं नाही. तुम्ही भक्ती करत असताना सगळीच लोक तुम्हाला चांगलं म्हणतील अजिबात नाही. तुम्ही भक्ती करतात त्याच्यातून चांगले म्हणणारे जरी असतील ना तरी नाव ठेवणारे पण असतातच. बंगला बांधल्याच्या नंतर ज्यांना तुमची परिस्थितीची जाणीव होती ज्यांनी बघितलंय ते म्हणतील काही का शेना आप्पाच्या पोरानं बंगला बांधला बरोबर आहे ना. पण ज्याचे किडा पाडणार बंगला का चालू बांधास का भाऊ कोणा मुंड्या मोड्या होती ना त्यांनी म्हणजे किडा पाडणारा कसा बी पाडू शकतोस बरोबर आहे की नाही. हो तुम्ही भक्ती करायला लागला ना नाव ठेवणारे पण वाटतात. जसं तुम्ही आता देवना मंदिरावर जा ना देवदर्शनले एखादी बाई जर मंदिरावर जासोय ना गलीमानात आजूबाजूना दूध राजल्याने पडेल रासायची आजूबाजूवाला एखादी बाई जर जासोय ना मग 2 बाया गलीमा उभं राहते माय हो गंगू हाय का मंदिरावर जाय राहील हाय कैसली देव करायला लागली उभी ते ना देव करा मग तू नका तर वावरी काय घे पण लोकेशन नको गोष्टीच तोंड घाला सवय राहा. ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जोगतोय जगत्या जगू द्या ना. तुम्ही जगा दुसऱ्यालाही जगू द्या काय भेटतंय. पण जेव्हा तुम्ही कोणत्या भक्तीला स्पर्श करायला जातात ना तर नावं ठेवणारे टिंगल करणारे वाढतात. मला बाकीच्या गोष्टी सांगायची गरज नाही. तर बसलेले बरेच लोक माझ्यापेक्षा ज्ञानमानाने मोठे आहेत आणि संसारात त्यांनी माझ्यापेक्षा नक्कीच जास्त अनुभव घेतलेला आहे. काय ना देवाच्याकडे तुम्ही वळतात ना एखादा पोऱ्यान जर ठराव रविकरण महाराज व्यसनमुक्तीवर चांगलं बोलत भाऊ माळकरी होई जाऊ बा एखादा पोऱ्यान जर ठराव माळा घाललीच बा आपण रविकरण महाराज सांग राय ना ते त्यानं जर माळा घालेली नाही बाकी ना मित्र बडा चांगला राहतस का
एखादा जर माळा घालेल तिने बाकीना सांगू ओ बापरे तू का माळ तरी होती घ्या बाकी ते इथला नीत राहतोस ना काय रे तुनी ते काटून घरी उदारी राहायची अजून कितलं घरपटी दांगडूशी आहो. जेव्हा तुम्ही चांगलं करायला निघतात ना तेव्हा बदनामी करणारे वाटतात. म्हणून बदनामी करणाऱ्यांच्या नादी लागायचं नाहीये. जर तुम्हाला भगवंताशी नातं जोडायचं असेल तर नावं ठेवणारे टिंगल करणारे या कुत्र्यांच्या नादी लागायचं नाही. मी नेहमी प्रमाण सांगतो जय श्री राधे. मी नेहमी एक प्रमाण सांगतो मुझे लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने भाई क्या जाने मुझे लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने. जर तुम्हाला नातं जोडायचंय देवाशी तर लोक काय म्हणतात हे डोक्यातून पहिले फॅट काढून टाकायचं. कारण लोके कोणत्या चांगलं म्हणतात नाही. आपण सोपं घरी सांगू का लोके इथला वायबार होई जायचेत ना. ज्या मायबाप जन्माला घालताना त्यासले सुद्धा चुका काढत असत्या. त्याशने बी जन्माला घालणाऱ्या मायबापांमध्ये सुद्धा चुका शोधणारी अवलाद जन्माला आली. या तुमच्यातनी माझ्या चुका काढणार नाही कशावर ना महाराज. बरोबर आहे की नाही. पतिव्रता सीतेला सुद्धा बदनाम करणारा समाजातलाच कोणीतरी एक होता. पतिव्रता सीतेला जरी बदनाम करताय तर तुमच्यासारख्या माझ्यासारख्या साधारण जीवाला बदनाम करणार नाही कशावरून. म्हणून मन ठरेल वाक्य भुकणारा कुत्रासने वर्ष कधीच लागणार नाही. पुढे जर जाणं ना भुकणारासने वर्ष लागू नये. कारण त्या भुकणारासने वर्ष आपण आकला मा बी वेळ वाया घाल टाकतो. त्यापेक्षा त्यासले भूक देऊ शक्य होईना ना किजा मारायनात ना बिस्किट लेन टाक देऊन आपण पुढे चालत राहू. वा तुका म्हणे हसे जन. हा ज्यांचं काम हसण्याचं त्या हसणारच आहे टिंगल करणारच आहे. जसं की तुकोबरायांनी सांगितलं होतं कोणी निंदा कोणी वंदा आम्हा स्वहिताचा धंदा. नाव ठेवणाऱ्यांना ठेवू द्या पण आपली भक्ती करत राहायची. पण भक्ती करायची पण कोणत्या देवाची करायची प्रश्नचिन्ह. भक्ती करायची पण कोणत्या देवाची करायची. तो देव सुद्धा तेवढ्या लेवलचा असला पाहिजे त्या देवाची भक्ती करायची. तुम्ही म्हणसान महाराज कसं. तुकोबरायांना एक क्वेश्चन होता तेव्हा साधकांचा. तुम्ही म्हणता की अशा देवाला शरण जायचं अशा देवाची भक्ती करायची. कशा देवाची की तो भगवंत भक्ताच्या साठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल अशा देवाला शरण जायला तुकोबराय सांगतात. साधकांचा प्रश्न आहे आणि उत्तर देतायत माझे तुकोबराय. सांगणाऱ्याचाही तेवढा अधिकार असला पाहिजे आणि ऐकणाऱ्याचा सुद्धा तेवढा अधिकार असला पाहिजे. कुणी कोणालाही सांगू नये. सांगणाऱ्याचा सुद्धा तेवढा अधिकार असला पाहिजे. कारण सांगणाराही तेवढा गुणाचा पाहिजे. सांगणारी तुकोबराय आहे ना ऐकणारा समाज आहे. तुकोबराय सांगण्याचा तुकोबरायांचा अधिकार होता. किती अधिकार. स्वतः संत होते तरी स्वतःला संत म्हणले नाही. सांगणाऱ्याचा अधिकार पाहिजे. नाथबाबांकडे एक बाई गेली पोराचा हात धरला. नाथबाबा मग पोरगा गुळ खाणं काही बंद करत नाही. म्हणली ओ पोरगानं गुळ खाणं बंद केलं पाहिजे. नाथबाबांनी सांगितलं आई 8 दिवसाच्या नंतर आणा म्हणले तुमच्या पोराला. 8 दिवसाच्या नंतर नाथबाबांच्याकडे त्या बाईनं पोराला आणलं. बाबा यो पोरगा गुळ खाणं बंद करत नाही. नाथबाबांनी सांगितलं बेटा आजच्या नंतर गुळ खाऊ नकोस बरं. म्हणले ताई आता घेऊन जा त्याला. बाई म्हणे बाबा गुळ खाऊ नको इथलंच सांगणं होतं मग त्या दिनलेच सांग देतात ना म्हणे. मला तो 8 दिन मग काय मला वाटे. ताई जेव्हा तुम्ही पोराला घेऊन आलात ना तुमचा प्रश्न होता की या पोरानं गुळ नाही खाल्ला पाहिजे. जवळ तू पोऱ्याला लईने ना ताई म्हणे तर मी जिथला गुई खावते मी कसं काय सांगू त्याला गुई खाऊ नको असं.
पहिले 8 दिन मी गुई खाणं बंद कर म्हणे, तर तुला पोऱ्याला सांग भाऊ गुई खाऊ नको, कारण सांगणारा सुद्धा तेवढा लेवलचा असला पाहिजे, तरच परिवर्तन होतो, अन्यथा ते शक्य नाही. बरोबर आहे ना? सांगणाराचाही तेवढा अधिकार पाहिजे. सांगणारे तुकोबार आहे आणि ऐकणारा साधक आहे. कोणत्या देवाला शरण जायचं की तो भगवंत भक्तासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल, त्या देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात. प्रमाण पाहिजे, कारण कोर्टात जर केस चालत असेल, कोर्टात जर केस असेल, जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत केसचा निकाल लागत. पुरावाशिवाय केस जिंकता येत नाही, आणि पुरावा एक वर बी नाही, कमीत कमी 2-4 पुरावा पाहिजे तर केस जिंकता येते. मग आता तुकोबारायने सांगायला सुरुवात केली प्रमाण, की भगवंत कोणत्या भक्तासाठी खालच्या लेवलचं काम करतो सांगेल. पर भजन करा विठ्ठल. माझा वारकरी संप्रदाय जातीपातीला अजिबात व्हॅल्यू देत नाही, महत्व देत नाही. जात तीच खरी आहे. जर गळ्यात माळ असेल तर तो वैष्णव आहे आणि तो वारकरी आहे, तीच जात आहे. वारकरी संप्रदायामध्ये जातीपातीला किंमत नाही. आणि अजून सांगतो, कदाचित तिथं बसलेल्या बऱ्याच लोकांना नियम माहिती असतील. वैष्णवाला गळ्यात माळ आहे, माळ असल्यावर जात विचारली तरी पाप लागतंय. विठ्ठल विठ्ठल. वारकरी संप्रदायामध्ये जातीपातीला महत्व नाही. या तुमची भक्ती चांगली असेल ना, तर माझा भगवंत तुमची भक्ती बघून तुमच्यासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असतो. फॉर एक्झाम्पल म्हणून सांगेल, महार समाजामध्ये जन्माला आलेले संत म्हणजे चोखा मेळा. महार समाजात जन्माला आलेले चोखा मेळा, चोखा मेळ्याच्यासाठी किती खालच्या लेवलचं काम केलं मोजून 5 मिनिटात सांगेल. लक्षपूर्वक ऐका. चोखा मेळ्याच्या बायकोला दिवस येतात, चोखा मेळ्याच्या बायकोला दिवस येतात, आणि चोखा मेळ्याला वाटलं की आता दिंडी निघाली, मला वारीला जावं लागतं. पत्नीला सांगितलं वारीला जायचंय. पत्नी म्हणते, बाई मला दिवस गेले आणि तुम्ही चालला गेलात तर मी एकटी पडेल आणि माझं बाळंतपणाची वेळ जवळ आलेली आहे, माझ्याजवळ कोणीतरी पाहिजे. तुम्ही चाललात म्हणे, हो मला वारीला जावं वाटतंय का, जावंच लागन. पत्नीने सुद्धा लगेच होकार दिला बरं का मायावर. नवरान सांगा मला दिंडी मा जाणं शे. बाईने लगेच सांग, सोयरा बाईने जावा माय म्हणे. आई जागावर जर आपण राहतो ते काय करतो, काय का बटा देव काय चालला नाही वही घ्या. काय काय मावल्या ते कीर्तनले जाणारा नवरा सुद्धा मागे शिलगाच्या पकल्या बाहेर एकल्या येते. दिवस भरते येता, पती वारीला जायचं म्हणतोय धर्मा बाबा, तरी सुद्धा पत्नी सांगते, जाताय ना नक्की जा, पर स्वामी ऐका ना, तुम्ही जाताय ना रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं, तुमच्या बहिणीला एक संदेश द्या, तुझ्या बहिणीनं तुला बोलवलं, आता तुम्ही जातायत म्हणल्यावर माझ्याजवळ कोणीतरी असलं पाहिजे. चोखोबाला सांगितलं तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा. आता चोखामेळा नामचिंतनात एवढे मग्न झाले लक्षातच नाही बहिणीला सांगायचं. नामचिंतनात एवढे मग्न झाले, पंढरपुराचा मार्ग धरला सांगणं विसरले. पण माझ्या जगाच्या मालकाला वाटलं, जर माझा भक्त माझ्या नामचिंतनात एवढा वेडा होत असेल, त्याच्या बहिणीला सांगणं सुद्धा विसरला, बायकोचे दिवस भरते आहेत ते सुद्धा विसरला. आणि जर एवढ्या अंतकरणापासून मला शरण येत असेल, तर अशा देवा, अशा संताचं, अशा भक्ताचं काम करायला मी अजिबात लाज ठेवणार नाही. माझ्या विटेवरच्या मालकानं विटेवरनं उडी मारली आणि चोखामेळ्याच्या गावाच्या शिवजवळ गेला. गावात अजून गेलेला नाही, गावाच्या शिवजवळ गेला माझा जगाचा मालक आणि स्वतःशी संवाद साधायला लागला. मला जाताना जर मी या रूपात गेलो तर चोखोबाची पत्नी माझ्याकडनं कामधंदा करून घेणार नाही, म्हणून मला चोखोबाची बहीणच बनावं लागेल. आणि चोखोबाची बहीण बनून जर जायचं असेल तर माझ्या जगाच्या मालकाला साडी नेसावी लागणार आहे. कोणी गोष्ट कराय ना मी जगना मालक नाही बरं. जेव्हा हुशार होतो त्यावेळेस समजी जाई मला काय सांगणं असं.